शिवतेज नवरात्र उत्सव मंडळ भारी आहे आणि म्हणून शेलार साहेबांनी देखील विचार केला की मंडळ भारी आहे, महिला सक्षम आहे, त्यामुळे इथे काही गडबड होणार नाही, त्यामुळे दम द्यायची गरज नाही आणि म्हणून त्यांनी काही दम दिला नाही. पण मी पण डिपार्टमेंटची मुलगी आहे, मला सुद्धा अभिमान आहे. या ठिकाणी शिवतेज मित्रमंडळ सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करत असताना त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डावर लिहिले की सरपंच कसा असावा, तो विकास आणणारा असावा, गावचा विकास करणारा असावा. मग आता मला विचार करायची गरजच नाही की जिल्हा सदस्य कसा असावा, तो आशाताई सारखाच असावा, हे तुम्ही सगळेजण मानणारे आहात. आणि त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेताय त्याच्यामध्ये आज तुम्ही सगळ्यात चांगलं काम काय केलं असेल ते आपल्या वाणी साहेबांना आपल्या विविध विकास सोसायटीचं चेअरमॅन केलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. निश्चित आता आपल्याला जरा वेगळा बदल पाहायला मिळेल सोसायटीच्या माध्यमातून. कदाचित तालुक्यात त्याचं चांगलं मेसेज जाईल आणि म्हणून आज नवरात्र उत्सव होत असताना आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. फॅन्सी ड्रेसमध्ये तुम्ही सर्व देवदेवता खाली अवतरले अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलंय. पण त्याच्यात पुष्प आणली, सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी गोळा झालेली आहेत. त्यामुळे शेलार साहेब आपल्याला थोडा विचार करावा लागेल. परंतु खरोखर आमच्या महिला इतक्या मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे पुरुष फार कमी आहे, तेच विचारे घाबरते विचार करतील. पण खरोखर असं वाटतं की ग्रामीण भागात मी नाहीच आहे. आता मी शहरात आहे, कुठेतरी पुन्हा मुंबईमधल्या एखाद्या सोसायटीमध्ये आहे. अशा पद्धतीची फिलिंग, अशा पद्धतीचा एक वेगळेपणा जाणवतोय. आणि याचे खरे तुम्ही मानकरी आहात, मंडळ मानकरी आहे. पण मंडळाने सांगितलं तरी किती लोक ऐकतात किंवा किती लोक आपल्या भावना व्यक्त करत असताना किंवा स्वतःला त्या पद्धतीने सजवतात का, तर तुम्ही खरोखरच नसलेले आहात. खूप सुंदर. तुम्हाला बघून असं वाटतं की आपण फिल्म सिटीमध्ये आलोय का, एखाद्या पिक्चरची शूटिंग चालू आहे का. आणि हा आनंद फार वेगळा असतो. आणि म्हणून मंडळाला देखील लाख लाख शुभेच्छा देते. आणि आंबे मातेला त्या दिवशी देखील गावाला घातला आपल्याही सांगतो या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे. खऱ्या माणसाने यांच्या मनात सारखं सगळं घडू दे आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे. कारण या देवाभाऊच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना काहीच कमी पडणार नाही, त्याची काळजी तुमची काळजी नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद ताई. यानंतर कुपन सगळ्यांना वाटून झालेले आहे, कोणी शिल्लक राहिलेलं नाही ना. ताई आपल्याला विनंती करतोय 7 तारखेला वडद या ठिकाणी आपण मोठा लकी ड्रॉ ठेवलेला आहे, प्रचंड मोठा. 5 स्कूट्या, 5 टीव्ही असे 101 बक्षीस ठेवली. माझ्या गाडीचा नंबर माहिती आहे ना, तसं 101 ठेवलेली आहे. आणि प्रत्येक सहभागी होणाऱ्या महिलेला आकर्षक बक्षीस देखील आहे. म्हणजे नुसतं बक्षीस घेऊन जाणाऱ्याच नाही, कोणाचाही नंबर लागू शकतो, पण त्या वैयक्तिक येणाऱ्या प्रत्येक महिलेला आपण आकर्षक चांगलं बक्षीस देणार आहोत. आणि त्यामुळे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी यावं असे आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देते. आणि या ठिकाणी तारेवरची कसरत कुणाची असेल तर त्या टेबलावर बसलेत ना त्यांची आहे, कारण ते त्या ठिकाणी तुमच्यातले नंबर काढायला बसलेले आहेत. बक्षिसं किती असतील तरी त्यांची कसरत फार मोठी आहे. म्हणून त्यांना देखील शुभेच्छा देते की आपल्याकडनं चांगले निर्णय जावेत आणि सगळ्यांनी त्याचं कौतुक करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद ताई. मंडळाच्या वतीनं 10-15 मिनिटं आपण थांबवू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.